वैजापूर शहरामध्ये आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। या निमित्ताने पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे। सर्व मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासोबत वैजापूर टीव्हीच्या संपादकांनी घेतलेली मुलाखत। सर, आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, कसल्या प्रकारचा बंदोबस्त केलेला आहे आपण? वैजापूर पोलीस स्टेशन येथे आज गणेशोत्सव विसर्जनाचा बंदोबस्त लावण्यात आलेला असून सदर बंदोबस्ताकरता एकूण 9 अधिकारी तसेच 97 पोलीस अंमलदार व 18 होमगार्ड लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग केलेले आहे। 3 ठिकाणी आम्ही सेक्टर पेट्रोलिंग केलेली आहे। मस्जिदच्या समोर सुद्धा आम्ही बॅरिगेटिंग वगैरे केलेली आहे। तसेच मस्जिदवरती आम्ही कपडा लावलेला आहे, जेणेकरून मुस्लिम बांधवांच्या भावना कोणी गुलाल फेकून दुखवणार नाही याची देखील आम्ही तंतोतंत खबरदारी घेतलेली आहे। सर, परवानगी किती वाजेपर्यंत आहे? याची रात्री शासनाच्या नियमानुसार रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना परवानगी दिलेली आहे। 12 वाजेनंतर साऊंड सिस्टीम बंद होईल व लवकरात लवकर मिरवणूक काढण्याबाबत आम्ही शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितलेले आहे व तसे त्यांच्याकडून देखील आम्हाला आश्वासन मिळालेले आहे। सर, एकूण किती मंडळे आहेत वैजापूर शहरामध्ये? वैजापूर शहरामध्ये एकूण 37 मंडळे आहेत। सर, वैजापूर शहरामध्ये काही भागामध्ये ट्रॅफिक जाम होते, यासाठी काही बंदोबस्त आहे का? काही वेगळी प्लॅनिंग आहे का? ट्रॅफिक करता आम्ही ठिकठिकाणी पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे नेमण्यात आलेले आहेत व काही ठिकाणी आम्ही बॅरिकेटिंग केलेली आहे, जेणेकरून ट्रॅफिक कुठं जाम होणार नाही याबाबत आम्ही पूर्ण खबरदारी घेऊन आहोत। मी डॉक्टर बाबासाहेब सकारी पाटील इंगळे हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचा संचालक। आपल्या वैजापूर टीव्ही या टीव्हीचा या वृत्त चॅनलचा आज 7वा वर्धापन दिन आमचे मित्र सन्माननीय श्री किरण भाऊ राजपूत यांना त्याकरता मी प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं वैजापूरमधील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील ज्या वृत्तांचं जे कार्य ते करतात ते कार्य त्यांचं असंच अविरत पुढं चालू राहो अशी सदिच्छा आमच्या या इंगळे हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटरतर्फे त्यांना देतो। आणि त्यांचं कार्य हे आपण खरोखर वाखाणण्याजोगतं आहे, कारण की त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतोय की वैजापूरमधील जे काही सामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, ज्यामध्ये शैक्षणिक काही प्रश्न असतील, काही आरोग्यविषयक प्रश्न असतील, काही सामाजिक प्रश्न असतील, त्याला वाचा फोडण्याचं काम किरण भाऊ हे नेहमीच करत आलेले आहेत आणि ते असेच यापुढे त्यांचं कार्य हे निरंतर घडत राहो अशी सदिच्छा आमच्या इंगळे हॉस्पिटल क्रिटिकल तर्फे मी त्यांना देतो आणि थांबतो।